बुलढाण्यातील शेवटच्या तासामधील मतदानाच्या टक्क्यावर रविकांत तुपकर यांनी शंका व्यक्त केलेली आहे। शेवटच्या तासामध्ये 10% मतदान कसं वाढलंय असा सवाल रविकांत तुपकरांनी केलाय। बुलढाणा लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान पार पडलंय। रविकांत तुपकरांनी निवडणूक आयोगाकडे एक मागणी केली आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये गडबड झाल्याचं आढळल्यास कोर्टात जाण्याचा इशारा देखील रविकांत तुपकरांनी दिलाय। मुळामध्ये ही मतदान प्रक्रिया पारदर्शी व्हावी, कायदेशीरपणे व्हावी यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत की मतदान प्रक्रिया होताना तिथं सीसीटीव्ही असले पाहिजे, तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे। पहिल्या मतदान करणाऱ्यापासून शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसापर्यंत सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज अस्तित्वात येणं गरजेचं आहे आणि त्याच्या अंडरच ते झालं पाहिजे। कारण हे मतदान पारदर्शी झालं का नाही झालं, का बोगस झालं का नाही झालं, हे ठरवणारा वैध पुरावा सीसीटीव्ही शिवाय किंवा व्हिडिओ कॅमेऱ्याशिवाय दुसरा कोणता असू शकत नाही। म्हणून मी निवडणूक आयोगाला पत्र दिलं की सकाळपासून अगदी शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसापर्यंतचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही फुटेज हे जतन करून ठेवा।